जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महानगरपालिकेकडून रस्ते आणि पदपथावरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली। आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली धोबीघाट चौक ते मनपा रुग्णालयात पर्यंत कारवाई करण्यात आली। कल्याण मुरबाड रोडवरील पदपथावर उभारण्यात आलेल्या तब्बल 23 टपऱ्या आणि दुकाने पूर्णपणे हटवण्यात आली। अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या 12 हातगाड्यांवरही मनपाकडून कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान रस्ता आणि पदपथ मोकळा करण्यात आल्याने नागरिक आणि वाहन चालकांना दिलासा मिळालाय। शहरातील अतिक्रमणाविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितले। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात धोबीघाट ते मनपा रुग्णालय अँटिलिया संकुलालगत जे आहे त्या ठिकाणी MMRDने रोड आणि फुटपाथ बनवलेला आहे। त्या फुटपाथवर गाड्यांचे बांधकाम करण्यात आले होते, तसेच हातगाड्या लावण्यात आल्या होत्या। त्यामुळे रस्त्याला वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होत होता। मान्य आयुक्त महोदया व आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त यांनी सदर ठिकाणी ज्या लोकांना अडथळा होत होता त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यामुळे आज टिटवाळा पोलीस स्टेशन यांच्याकडून बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या 23 टपऱ्या ज्या पक्क्या स्वरूपाच्या होत्या व सुमारे 12 हातगाड्या या पूर्णपणे कारवाई करून नष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर इतर ठिकाणी सुद्धा रस्ता अडवून केला जाते, अशा ठिकाणी सुद्धा कारवाई होईल का? मान्य आयुक्त व मान्य अतिरिक्त आयुक्त यांनी शहरातील ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण आहेत त्या ठिकाणी कारवाई करणारी सर्व सहाय्यक आयुक्त यांना आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे दैनंदिन कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। सर्व सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती यांच्यामार्फत ही कारवाई नियमित करण्यात येत आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।